नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलमध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी, भक्तीपर आधारित गीत, भजन, कीर्तन ऐकायला भेटतील। धन्यवाद। एकादशीच्या रात्री श्री हरीपुढे जागरणाचे महात्म्य। सर्व धर्माचे ज्ञाता, वेद व शास्त्राच्या अर्थज्ञानात पारंगत, सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या, श्री विष्णूच्या तत्वाला जाणणारे आणि भगवत परायण प्रल्हाद जेव्हा सुखपूर्वक बसलेले होते, त्यावेळी त्यांच्याजवळ स्वधर्माचे पालन करणारे महर्षी काहीतरी विचारण्यासाठी आले। महर्षी म्हणाले, प्रल्हाद, तुम्ही एखादी अशी साधना सांगा ज्या योगे ज्ञान, ध्यान व इंद्रिय निग्रहाशिवाय सहजगत्या भगवान विष्णूचे परमपद प्राप्त होते। त्यांनी असे विचारल्यावर सर्व लोकांच्या हितासाठी तत्पर राहणारे श्री विष्णू भक्त महापुरुष प्रल्हाद थोडक्यात अशा प्रकारे म्हणाले, महर्षीनो, जे 18 पुराणाच्या सारांचेही सारतत्व आहे, जे कार्तिकेयांनी विचारल्यावर भगवान शंकराने त्यांना सांगितले होते, त्याचे वर्णन करतो, ऐका। महादेव कार्तिकेयांना म्हणाले, जो कलियुगात एकादशीच्या रात्री जागरण करताना वैष्णव शास्त्राचा पाठ करतो, त्याची कोटी जन्मांमधील केलेली 4 प्रकारची पापे नष्ट होतात। जो एकादशीच्या दिवशी वैष्णव शास्त्राचा उपदेश करतो, त्याला माझा भक्त समजले पाहिजे। ज्याला एकादशीच्या जागरणात झोप येत नाही व जो उत्साहाने भजन कीर्तन करतो, तो माझा खास भक्त आहे। मी त्याला उत्तम प्रकारे ज्ञान देतो आणि भगवान विष्णू मोक्ष देतात, म्हणून माझ्या भक्ताने विशेष रूपाने जागरण केले पाहिजे। जे भगवान विष्णूशी वैर करतात त्यांना पाखंडी समजले पाहिजे। जे एकादशीला जागरण करतात व गातात त्यांना निमिषार्धात अग्निष्टोम वर अतिरात्र प्रज्ञा समान फळ मिळते। जे रात्री जागरणात सतत भगवान विष्णूच्या मुखारविंदाचे दर्शन करतात त्यांना सुद्धा तेच फळ मिळते। जे मनुष्य द्वादशीला भगवान विष्णू पुढे जागरण करतात ते यम पाशापासून मुक्त होतात। जे द्वादशीला जागरण करतात, गीताशास्त्राद्वारे मनोविनोद करतात, ते सुद्धा यमराजाच्या बंधनातून मुक्त होतात। जे प्राणत्याग झाल्यावरही द्वादशीच्या जागरण सोडत नाही, ते धन्य व पुण्यात्मा आहेत। ज्यांच्या वंशातील लोक एकादशीच्या रात्री जागरण करतात ते सुद्धा धन्य आहेत। ज्यांनी एकादशीला जागरण केले आहे त्यांनी यज्ञ, दान, गयाश्राद्ध आणि नित्य प्रयाग स्नान केले आहे, त्यांना संन्यासाचे पुण्य देखील मिळाले आणि त्यांच्याद्वारे इष्टापूर्त कर्माचेही योग्य प्रकारे पालन झाले। षडानन, भगवान विष्णूचे भक्त जागरणासह एकादशी व्रत करतात, म्हणून मला ते सदैव विशेष प्रिय आहे। ज्याने वर्दिनी एकादशीच्या रात्री जागरण केले आहे त्याने पुन्हा प्राप्त होणाऱ्या शरीराला आपोआप भस्म करून टाकले। त्रिपुरुषा, एकादशीला रात्री जागरण करतो तो भगवान विष्णूच्या स्वरूपात लीन होतो। जो हरिबोधिनी एकादशीला रात्री जागरण करतो त्याची स्थूल व सूक्ष्म सर्व पापे नष्ट होऊन जातात। जो द्वादशीला रात्री जागरण व तालासुरात संगीत भजनाचे आयोजन करतो त्याला महापुण्य लाभते। जो एकादशीच्या दिवशी ऋषीद्वारे बनविलेल्या स्तोत्रांनी, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदांच्या वैष्णव मंत्रांनी, सुसंस्कृत व प्राकृतातील अन्य स्तोत्रांनी व गीतवाद्य इत्यादीद्वारे भगवान विष्णूला संतुष्ट करतो, त्याला भगवान विष्णू देखील परमानंद देतात। अर्थात, जो एकादशीच्या रात्री भगवान विष्णू पुढे वैष्णव भक्तांच्या जवळ गीता व विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतो तो त्या परमधामात जातो, जेथे साक्षात भगवान नारायण विराजमान आहेत। पुण्यमय भागवत व स्कंद पुराण भगवान विष्णूंना प्रिय आहेत। मथुरा आणि वज्रमध्ये भगवान विष्णूच्या बालचरित्राचे जे वर्णन केलेले आहे ते जो एकादशीला रात्री भगवान केशवाची पूजा करताना वाचतो त्याचे पुण्य किती आहे हे देखील जाणत नाही। कदाचित भगवान विष्णू जाणत असतील। भगवंताजवळ भजन, नृत्य आणि स्तोत्र पाठ इत्यादीने जे फळ मिळते तेच फळ कलियुगात हरीच्या समीप जागरण करताना श्री विष्णू सहस्त्रनाम, गीता व श्रीमद भागवत पाठ केल्याने 1000पट होऊन मिळते। श्री हरीजवळ जागरण करताना जो रात्री दिवा लावतो त्याचे पुण्य 100 कल्पनामध्येही नष्ट होत नाही। जो जागरण काळात मंजिरीसह तुळशी पत्राने भक्तिपूर्वक श्री हरीची पूजा करतो त्याचा पुन्हा या संसारात जन्म होत नाही।
स्नान, चंदन, लेप, धूप, दीप, नैवेद्य आणि हे सर्व जागरण काळात भगवंताला अर्पण केले गेले तर त्याने अक्षय पुण्य मिळते. कार्तिकेय, ज्या भक्ताला माझे ध्यान करायचे आहे त्याने एकादशीच्या रात्री श्रीहरीजवळ भक्तिपूर्वक जागरण करावे. एकादशीला जे लोक जागरण करतात त्यांच्या शरीरात इंद्रादी देवता येऊन वास करतात. जे जागरण काळात महाभारताचा पाठ करतात ते त्या परमधामात जातात जेथे संन्यासी महात्मा जात असतात. जे त्यावेळी श्री रामचरित्र दशक वध वाचतात त्यांना योग वेत्यांची गती मिळते. ज्यांनी श्री हरीजवळ जागरण केले त्यांनी चारी वेदांचा स्वाध्याय केला, देवतांची पूजा, यज्ञानुष्ठान व सर्व तीर्थामध्ये स्नान केले. श्री कृष्णापेक्षा श्रेष्ठ कोणीही देव नाही आणि एकादशी व्रतासमान दुसरे कोणतेही व्रत नाही. जेथे भागवत आहे, भगवान विष्णूसाठी जेथे जागरण केले जाते आणि जेथे शालिग्राम शिळा असते तेथे साक्षात भगवान विष्णू उपस्थित आहे. धन्यवाद.